त्या क्वेश्चन मध्ये बघा काय दिलेलं आहे, y इज इक्वल टू रूट साइन एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स प्लस अप टू इन्फिनिटी पर्यंत दिलेलं आहे. आता ह्या पूर्ण राईट हँड साईडला y कन्सिडर केलेलं आहे ना. ठीक आहे, आता हे एक्झाम्पल सोडवताना बघा की मी समजा रूट साइन एक्स प्लस ही आता ब्रॅकेट घेतला समजा या टर्मला, तर हे रिपीट परत दिलेलं गिवन वायच आहे का बघा. म्हणजे तुम्ही हे दिलेलं गिवन एक्झाम्पल असं लिहू शकता का बघा की y इज इक्वल टू रूट ऑफ साइन एक्स प्लस वाय. ओके, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह न करता तुम्ही याचा जर स्क्वेअरिंग केला तर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स म्हटल्यानंतर वाय स्क्वेअर इज इक्वल टू साइन एक्स प्लस वाय आहे. हा स्टेट बोर्डमध्ये डायरेक्ट क्वेश्चन आहे. आता याचा आपल्याला ऍक्च्युली dy बाय dx पाहिजे, तर डेरिव्हेटिव्ह काढूयात. आता डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स केला तर वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy बाय dx, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स अँड प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. dy बाय dx लेफ्टला घेतले तर कॉमन टर्म dy बाय dx येईल, 2y मायनस 1 इज इक्वल टू कॉस एक्स राहील. तर dy बाय dx इज इक्वल टू कॉस एक्स अपॉन 2y मायनस 1 होईल का बघा. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. याला एक अल्टरनेट तुम्ही एक शॉर्ट फॉर्म्युला म्हणून असं लक्षात ठेवू शकताय. काय आहे बघा तो, की इफ वाय इज इक्वल टू रूट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस वाय असेल, म्हणजे वाय हे परत रिपीट होत असेल, तर dy बाय dx इज इक्वल टू व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट काय लिहू शकता बघा, एफ डॅश एक्स अपॉन 2y मायनस 1. या फॉर्म मध्ये एक्झाम्पल दिसलं तुम्हाला, तर dy बाय dx एफ डॅश एक्स अपॉन 2y मायनस 1 लिहू शकतोय. कंपॅरेटिव्हली बघा ह्याच्यामध्ये जो एफ ऑफ एक्स आहे तो साइन एक्स आहे. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुमचा कॉस एक्स तुम्हाला लिहिता येईल. ठीक आहे, असाही अप्रोच तुम्ही या एक्झाम्पल